महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात बंदी आहे. महाराष्ट्रातील साखरेला निर्यात बंदी केलेली आहे सरकार. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दूध उत्पादक शेतकरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन असताना आज दुधाची भुकटी दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. अर्थ तुम्ही जनतेला फसवता. तुम्ही नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करता, फक्त शेपूट हलवायला दिलेल्या जातात. परंतु या राज्याच्या हितासाठी असं कोणी म्हणत नाही की आमच्या राज्याला सौर कृषी योजना द्या, कुसुम योजनेचे टार्गेट वाढवून द्या, जास्त द्या, आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी द्या. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. खिशात पैसे नाही, परंतु घोषणा मोठ्या मोठ्या करायच्या बाजीरावाच्या. आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही हे करू, त्याला हे द्यायचं त्याला. पण तुमच्याकडे आहे काय? आपल्या इथलं हिरे मार्केट सुरतला गेलं सभापतीमध्ये, सुरतला मुंबईचं हिरे मार्केट सुरतला गेलेलं आहे. जे आपले मराठी बांधव यांची स्थिती काय? आज उद्योग धंद्यामध्ये सरकार नुसतं स्वतःची पाठ थोपटून घेतंय. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये जातात आणि याच्यामध्ये लिहिलेलं की बल्क ट्रकसाठी आम्ही जागा राखली. अरे बल्क ट्रक ऑलरेडी गुजरातमध्ये सुरू झाला, परंतु या राज्याच्या हाती काहीही लागलेलं नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. पण कोण करणार? कोण करणार आहे? ही स्थिती काय याची? मुलगी मिली, हिच्या दुःखानं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिच्या वडिलांना सुद्धा आत्महत्या केली. आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असताना होत नाही. या दवाखान्या नुसत्या शोभेच्या वस्तू झालेल्या आहे सभापती महोदय. 1,20,000 रुपये या घरकुलासाठी दिलं जातं. 1,20,000 रुपयामध्ये कोणतं घरकुल होतं? उद्योग धंद्याचे वेगवेगळ्या प्रकारची जर स्थिती बघितली तर आपल्या इथले सगळे उद्योग वेगवेगळ्या राज्यामध्ये जातात. या राज्यामध्ये उद्योग जात असताना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. आपले लोक आपल्या इथले सगळे मंत्र्यासहित सगळे उघड्या डोळ्यांनी बघतात. स्वतःचं व्यक्तिगत हित साधण्याकडे सगळ्यांचं लक्ष, या महाराष्ट्राच्या हिताकडे कोणाचंही लक्ष नाही. सभापती महोदय, ही आत्ताची स्थिती आहे की आम्ही निर्यात वाढवतोय, निर्यातीशी धोरण करतोय. गुजरातचा कांदा जातोय तिकडे निर्यातीत, पण महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात बंदी आहे. महाराष्ट्रातील साखरेला निर्यात बंदी केलेली आहे सरकारने. महाराष्ट्रातील देशातल्या साखरेला निर्यात बंदी केलेली आहे. जी गोष्ट आयात केली पाहिजे ती निर्यात केली जाते, जी गोष्ट निर्यात केली पाहिजे ती आयात केली जाते. अशा प्रकारची स्थिती आहे. दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा दूध उत्पादक शेतकरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन असताना आज दुधाची भुकटी दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. अनेक प्रकारचे तेल आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादक, तेल बिया उत्पादक शेतकरी, मला असं वाटतं या सगळ्याच्यामुळे मोठं नुकसान होणार आहे. म्हणून राज्यपालांचं भाषण अभिभाषण हे दिवा स्वप्न आहे. शेतकऱ्याच्या हिताचं नाही फक्त लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात जर बघितलं तर राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला न्याय नाही. या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्वेलरी पार्कचा नवी मुंबईमध्ये उल्लेख केलेला आहे. आपल्या इथलं हिरे मार्केट सुरतला गेलं सभापतीमध्ये, सुरतला मुंबईचं हिरे मार्केट सुरतला गेलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण ज्वेलरी पार्क करणार म्हणतो. जे आपलं ते तिकडं पाठवलं आणि आता नवीन करण्याचा संकल्प राज्यपालाच्या या अभिभाषणामध्ये होतं. सभापती महोदय, या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी जर बघितल्या आपण तर सरकार कशा पद्धतीनं दुटप्पी वागतंय लक्षात येईल. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मतं मिळवण्यासाठी चालू आहे. सभापती महोदय, हे केलेलं त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी, आता पुढच्या 2 महिन्यात करतील विधानसभा निवडणुकीच्या आधी. बाकीच्या कामगारांना कुठे इथं न्याय मिळत नाही. अशा प्रकारे असंघटित कामगार कल्याण मंडळ फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. संसार उपयोगी भांडी वगैरे देणार. आता सगळ्या ठिकाणी आपण डीबीटीचं धोरण आणलं तर इथं डीबीटीचं धोरण काय आणत नाही? इथं डीबीटीचं धोरण आणलं पाहिजे सरकारने. परंतु या असंघटित कामगाराच्या प्रकारामध्ये सरकार डीबीटीचं धोरण कोणत्याही प्रकारे आणत नाही. आज या योजना कागदावर आहे. एक उदाहरण देतो. आमच्या संभाजीनगरमध्ये सोयगावची मुलगी होती छोटीशी, जिचं नाव होतं वैष्णवी दीपक राऊत. आजारी पडली. जळगावला एका हॉस्पिटलमध्ये नेलं. आयुष्यमान कार्ड तिच्याकडे होतं, तिच्या वडिलांकडे होतं. लोढासाहेब आयुष्यमान कार्ड तिच्याकडे होतं. 19 वर्षाची मुलगी. वडिलांनी जळगावच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. उपचार होईल आयुष्यमान म्हणून. हॉस्पिटलने स्पष्ट सांगितलं हे होणार नाही, पैसे मिळत नाही, बिल जास्त होणार आहे. मुलगी मेली. तिचं नाव आहे माझ्याकडं वैष्णवी राऊत. आणि मुलगी मिली, हिच्या दुःखानं
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिच्या वडिलांना सुद्धा आत्महत्या केली. आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असताना जळगावच्या या हॉस्पिटलने या मुलीला कोणत्याही प्रकारे उपचार केले नाही आणि म्हणून या योजना नुसत्या होर्डिंग पुरत्या, नुसत्या कागदापुरत्या न राहता या जनतेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या योजना सरकार जाहीर करतं, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कमी आहे. तसंच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आहे. आज सगळीकडे गेलो तर दवाखाने तर सुरू झाले, पण याला स्टाफ नाहीये, याला नर्सेस नाहीये, याला डॉक्टर्स नाहीये, याला एक्सपर्ट नाहीये, याला वेगवेगळ्या प्रकारचे लॅब टेक्निशियन नाहीये. म्हणून हे फक्त शिवसेना प्रमुखावरचं एक खोटं प्रेम दाखवायचं, त्यांच्या नावाने योजना करायची. प्रत्यक्षात या दवाखान्याची जर स्थिती बघितली तर वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्याही तपासण्या इथं होत नाही. या दवाखान्या नुसत्या शोभेच्या वस्तू झालेल्या आहे. सभापती महोदय, इलाज होत नाही, फॉर्मल कोणीतरी तपासतो, कुठेतरी रेफर करतो, परंतु या दवाखान्यामध्ये शिवसेना प्रमुखाचं नाव वापरलं जातं. फक्त नाव हा मला वाटतं एक खोटं प्रेम, पुतना मावशीचं प्रेम हे सरकार शिवसेना प्रमुखाच्या नावाने दाखवतं, परंतु यांच्या नावाने सुरू झालेले दवाखाने कोणत्याही प्रकारे चांगला उपचार या सगळ्या ठिकाणी देत नाही. तर ही घरकुल योजना बघितली, मी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी सहज जिल्हा परिषदेमध्ये गेलो होतो आमच्या भागातल्या. त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजना मागच्या 2 वर्षांनी 1 रुपया सुद्धा आलेला नाही. मग रमाई असेल, शबरी असेल, हे आपल्या महाराष्ट्राच्या योजना आहे. मोदींच्या नावाने सुरू केलेली मोदी घरकुल योजना ती आपल्या राज्याची आहे. पण आज जर बघितलं 1,20,000 रुपये या घरकुलासाठी दिलं जातं. 1,20,000 रुपयामध्ये कोणतं घरकुल होतं? ग्रामीण भागामध्ये 1,20,000, शहरी भागामध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त 1.5 लाख 2 लाख. परंतु या घरकुल योजना संपूर्णपणे ठप्प आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं 2022ला हर घर छत दिलं जाईल. आज 2024 आहे. सभापती महोदय, कोणत्याही प्रकारे या घरकुल योजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. खासगी संस्थेला काम दिलेलं आहे, काही जण बांधतात, काही आजच कुठेतरी वाचलं मी नंदुरबारमध्ये की कुठेतरी जुन्याच घरकुलासमोर फोटो काढला आणि तो पाठवला. ठीक आहे, तो पकडला गेला, पण तो जो पकडला जात नसेल त्याचं काय होत असेल? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली. सभापती महोदय, हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं, कशा पद्धतीनं जनतेच्या पैशाचा अपव्यय करतं, वाटतं हे एक सहज सोपं उदाहरण आपल्या समोर आहे, अटल सेतूचं उदाहरण. आणि मग अशा योजना नुसतं राज्याच्या मोठ्या पोस्टर्सवर होर्डिंगवर दिसतात, पण तो प्रत्यक्षमध्ये जर जनतेमध्ये जर गेलो तर मला असं वाटतं या योजनेचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. सभापती महोदय, सौर कृषी वाहिनीविषयी राज्यपाल आपल्या भाषणात बोललेले. काल सुद्धा बजेटमध्ये सौर ऊर्जेविषयी भाषण झालं. सभापती महोदय, राज्याची मुख्यमंत्री सौर योजना आहे, केंद्राची प्रधानमंत्री कुसुम योजना आहे. योजना चांगल्या आहे, योजना वाईट असं मी मुळीच म्हणणार नाही, कारण शेतकऱ्यांना पाहिजे अशा योजना. कारण विजेचा तुटवडा जर बघितला तर सौर ऊर्जा येणाऱ्या काळात आपल्याला आवश्यक आहे. पण आज जर बघितलं तर सौर ऊर्जेचे एकेका जिल्ह्यामध्ये 10-20 हजार वेटिंग आहे. मोठ्या मुश्किलीने 2,000, 3,000, 4,000, 5,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे पंप दिले जातात. आणि म्हणून आपण घोषणा तर करतो की या योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्याला किती शेतकऱ्याला देणार. आज या महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2.25 कोटी शेतकऱ्यांचे सातबारे, आणि आपण जर 5-5 हजार देत बसलो तर मला असं वाटतं 50 वर्ष, येणाऱ्या 50 वर्षामध्ये सुद्धा आपण हे पंप देणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून हे करताना सरकारने मला असं वाटतं याचं प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे. केंद्राकडून सुद्धा जी कुसुम योजना आहे हिचं सुद्धा टार्गेट या महाराष्ट्रासाठी जास्त येण्याची आवश्यकता आहे. पण आपल्या इथले जे लोक आहे मंत्रिमंडळातले फक्त शेपूट हलवायला दिलेल्या जातात, पण या राज्याच्या हितासाठी असं कोणी म्हणत नाही की आमच्या राज्याला सौर कृषी योजना द्या, कुसुम योजनेचे टार्गेट वाढवून द्या, जास्त द्या, आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी द्या, असं कुठेही इथं बोललं जात नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय आताच्या घडीला आहे. आपण शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार अतिशय संवेदनशील आहे. मी शेतकऱ्यांच्या विषयावर आमचा 260चा प्रस्ताव नंतर बोलणार आहे, अनिल परब साहेब पण बोलणार, तेव्हा मी आता त्या विषयावर जास्त बोलत नाही शेतकऱ्यांच्या विषयावर. पण हे सरकार असंवेदनशील आहे
एवढं निश्चित. कारण याच्यातले वेगवेगळे जर विभाग जर बघितले शेतकऱ्यांच्या विषयातले तर मला त्या सरकारने कोणत्याही संवेदना नाही. आम्हाला सौर ऊर्जेच्या बाबतीत सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.